नमस्कार साहित्य मित्र हो. श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे अध्यक्ष मान्य संजयभाऊ चौधरी यांच्या संस्थेने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय पर्यावरण प्रेमी गौरव पुरस्कारासाठी मी माझी कविता झाडे लावा आपणासमोर सादर करणार आहे. माझे नाव दिनेश ताराचंद खैरे, पिंपरी चिंचवड, पुणे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे झाडे लावा. माणसा वृक्षाच्या अंतरीचं दुःख तुला कधीच कळलं नाही. माणसा वृक्षाच्या अंतरीचं दुःख तुला कधीच कळलं नाही. बालपण तुझं हरवून गेलं तुला कधी समजलंच नाही. बालपण तुझं हरवून गेलं तुला कधी समजलंच नाही. वृत्तपत्रात चंदन चोरीच्या बातम्या वाचून अचानक पोटात गोळा उठतो. वृत्तपत्रात चंदन चोरीच्या बातम्या वाचून अचानक पोटात गोळा उडतो. मौमौ अंथरुणावर पडतो पण लागत नाही लवकर डोळा. आज स्वार्थासाठी माणसा तू वृक्षांची कत्तल करत आहेस. आज स्वार्थासाठी माणसा तू वृक्षांची कत्तल करत आहेस. स्वतःच्या विनाशाला तू मात्र कशाला निमंत्रण देत आहेस. स्वतःच्या विनाशाला तू मात्र कशाला निमंत्रण देत आहेस. अंगण ओसरी गोठा सारं बघ सुनं सुनं होऊन गेलं. अंगण गोठा ओसरी सारं बघ सुनं सुनं होऊन गेलं. शहरी काँक्रीटच्या या जगामध्ये जगणं तुझं हरवून गेलं. शहरी काँक्रीटच्या या जगामध्ये जगणं तुझं हरवून गेलं. शब्द विनाशाचे पडता कानी माझ्या डोळ्यात येते पाणी. शब्द विनाशाचे पडता कानी माझ्या डोळ्यात येते पाणी. मग मला आठवत राहतात बालकवींची निसर्गावर सुंदर गाणी. मग मला आठवत राहतात बालकवींची निसर्गावर सुंदर गाणी. वृक्षाची कत्तल केल्यावर माणसा तुला ऑक्सिजन मिळणार नाही. वृक्षाची कत्तल केल्यावर माणसा तुला ऑक्सिजन मिळणार नाही. कितीही डोळे पुसले तरी अश्रू तुझे थांबणार नाही. कितीही डोळे पुसले तरी अश्रू तुझे थांबणार नाही. निसर्गावर प्रेम करा सांगतो वृक्षाची कत्तल थांबवा म्हणतो. म्हणजे सुंदरलाल बहुगुणा आहे ना, चिपको आंदोलन, त्यांच्या संदर्भात हे कडवं आहे. निसर्गावर प्रेम करा सांगतो वृक्षाची कत्तल थांबवा म्हणतो. मग डोळ्यामध्ये पाणी आणून स्वतः झाडाला मिठी मारतो. मग डोळ्यामध्ये पाणी आणून स्वतः झाडाला मिठी मारतो. घराजवळ झाडे लावा हाच संदेश देतो आहे. घराजवळ झाडे लावा हाच संदेश देतो आहे. माणसा पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदतीचा हात मागतो आहे. माणसा पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदतीचा हात मागतो आहे. मदतीचा हात मागतो आहे. धन्यवाद.